शिवपुराण महात्म्य अध्याय 3 सोप्या आणि भावनिक भाषेत नर्मदा नदीच्या पवित्र तीरावर सनतकुमार ऋषी आपल्या शिष्यांसह ध्यानस्थ बसले होते. शांत वारा, मंद प्रवाह आणि वातावरणात दैवी शांतता होती. एक शिष्य विनम्रपणे विचारतो, गुरुदेव, आपण म्हणालात की शिवपुराण ऐकणे, वाचणे आणि श्रद्धेने स्मरण करणे याने मोठं पुण्य मिळतं. पण कृपया सांगावे, त्याचं फल नक्की काय असतं? सनतकुमार ऋषी मंद स्मित करत म्हणाले, बाळांनो, शिवपुराण हे सर्व पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ज्याने हे वाचले किंवा ऐकले, तो शिवाच्या कृपेला पात्र होतो. त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख, पाप आणि संकट नाहीशी होतात. पूर्वी एक राजा होता, नाव विमलकेतू. तो अत्यंत धर्मनिष्ठ, दयाळू आणि प्रजाहितैषी होता. पण काही कारणाने त्याच्या आयुष्यात दुःख आणि अस्वस्थता आली. त्याला समाधान मिळेना. एक दिवस त्याला एका महात्म्याने सांगितले, राजा, तुझे सर्व दुःख दूर करण्याचा एकच उपाय आहे, श्रद्धेने शिवपुराण ऐक. राजाने त्याच्या राजसभेत मोठ्या भक्तिभावाने शिवपुराणाचं श्रवण केलं. कथा संपताच त्याच्या मनातील अंधार नाहीसा झाला, चेहऱ्यावर तेज आलं आणि त्याला अद्भुत शांतीचा अनुभव आला. त्याने जीवनभर शिवनाम जप केला आणि शेवटी मोक्ष प्राप्त केला. सनतकुमार पुढे म्हणाले, म्हणून बाळांनो, शिवपुराण हे केवळ एक ग्रंथ नाही, तो भगवान शंकराचं साक्षात स्वरूप आहे. ज्या घरात शिवपुराणाचं वाचन होतं, तिथे लक्ष्मी, शांती आणि देवांचा वास असतो. आणि त्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर शिवकृपा सदैव राहते. ते म्हणाले, हे पुराण जिथे वाचलं जातं, तिथे यमराजाचं भय नसतं, दुःख टिकत नाही आणि आत्मा शिवरूपात विलीन होतो. शिष्य नम्रपणे म्हणाले, गुरुदेव, खरोखर धन्य आहेत ते लोक ज्यांना शिवपुराण ऐकण्याची संधी मिळते. सनतकुमार हसले आणि म्हणाले, हो बाळांनो, शिवपुराण हे मोक्षदायक आहे. ज्याने एकदाच का होईना श्रद्धेने ऐकलं, तो जीवनभर पवित्र राहतो. भावार्थ या अध्यायातून शिकवण अशी: शिवपुराणाचं श्रवण म्हणजे आत्म्याचं शुद्धीकरण. भक्ती आणि श्रद्धा असेल तरच शिवकृपा प्राप्त होते. जिथे शिवपुराण आहे, तिथे परमशांती आणि दिव्यता नांदते. अध्याय 3 समाप्त. हर हर महादेव. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.